उंच कड्यांवरून कोसळणारे छोटे मोठे धबधबे, दाटून आलेलं धुकं, सोसाट्याचा वारा आणि रिमझिम पावसाच्या सरी हे सर्वच दृश्य मन मोहून टाकणार आहे। या मुसळधार पावसामुळे कुकडी प्रकल्पातील 7 धरणं तसंच भीमा भामा खोऱ्यातील 3 धरणं ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहेत। परिणामी या भागातील शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक असलेला साठा हा समाधानकारक पातळीवर पोहोचतोय। त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचं वातावरण आहे। निसर्ग सौंदर्याच्या या बहरलेल्या वातावरणात शेती, जलसाठा आणि पर्यटनाच्या दृष्टीनेही हा काळ महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचं समजलं जात आहे। सह्याद्रीच्या कुशीतली धरणं ही पूर्ण क्षमतेने भरण्याच्या तयारीत आहे। संपूर्ण परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। कुकडी प्रकल्पातील 7 आणि भीमा भामा खोऱ्यातील 3 धरणं भरण्याच्या क्षमतेमध्ये आहेत। सह्याद्रीच्या कुशीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। भीमाशंकर असेल, नाणेघाट असेल, या संपूर्ण परिसरामध्ये गेल्या 15 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे कुकडी प्रकल्पातील 3 धरणं आता ओव्हरफ्लो झालेली आहेत आणि भीमा भामा खोऱ्यातील चासकामान असेल, कळमोडी असेल, ही 2 धरणं ओव्हरफ्लो झालेली आहेत। सध्या या परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि धरण क्षेत्रामध्ये पाण्याचा साठा हा मुबलक प्रमाणात होतोय। त्यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुढच्या काळामध्ये मिटणार आहे। त्यामुळे शेतकरी वर्ग कुठेतरी सुकावल्याचा पाहायला मिळतोय। दुसऱ्या बाजूला धरण क्षेत्रातील हे जे वातावरण आहे आल्हाददायक पाहायला मिळते। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, भीमाशंकर, पुणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।